2080 मॉडेलची पॅकिंग रिमूव्ह ऑन फिटिंग लिकेज असल्या कारणास्तव पहिले आपण टॅपेट कवरची सर्व बोल्ट काढून घेतलेली आहेत। ही कॉमन रोल टू नोझल ती प्रेशर पाईपही काढलेली आहेत। ही 12ची आपली टॅपेट कवरची बोल्ट आहे साईडून। ही आपल्याला 12च्या बॉक्स पण काढायचे आहेत पूर्णही। आणि ही नोझलच्या जेव्हा ऑइल लिकेज होते नोझल आणि ह्या कॉमन रेल आणि नोझल याचे पण पाईप काढून घेतले आहेत। तो इथून एक पंपात मेट्रिक पाईप आहे तो काढून घेतलेला आपण। आता टॅपेट कवर आपण बाहेर काढत आहोत, रिमूव्ह करत आहोत। हे बघा, ही सर्व ऑइल नोझल त्याच्यात आलेले आहे। ही पॅकिंग केल्या कारणास्तव हे नोझल त्याच्यात ऑइल सर्व साईडला ऑइल लिकेज होतं आणि ब्लॉकला साईडने ऑइल दिसतं सर्व साईडने। आता आपण नवीन पॅकिंग हे सर्व ऑइल आहे ते पुसून घेऊन आपण त्याच्यावरती नवीन ह्या टॅपेट कवरला नवीन पॅकिंग टाकून हे बघा, ही जुनी पॅकिंग आहे। ही गरम बॅलन्स करण्यासाठी ती हार्ड होते, त्यामुळे ती ऑइल लिकेज होते। इथून रबर पॅकिंग असते ही। आता आपण ही नवीन टाकतो, ही जुनी काढून घेतली आहे। ही पॅकिंग जुनी काढून घेतली आहे। आता आपण याच्यावरती सर्व ऑइल आहे ते पुसून घेतलेलं आहे। तर ही नवीन बघा आयशाची जेन्युइन हे गॅस पॅकिंग आहे। रबर पॅकिंग ID साईड वरती ठेवायचं आहे आणि याबरोबर खाच्यामध्ये त्याला अँगल दिलं त्याच्यामध्ये ती प्रेस करायची आहे। ती त्यामुळे लॉक होते आतमध्ये। प्रॉपर पद्धतशीर करायचं, का कुठे बेंड नाही झाले पाहिजे, कुठे काही कट नाही बसले पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची। प्रेस करताना हाताने एका बोटाने प्रेस करून घ्यायची आतमध्ये थोडी। त्याच्यात त्या डिझाईनमध्ये त्या डिझाईन टाईप ती पॅकिंग असते, त्यानुसार तिला आतमध्ये आपण प्रेस करत जायचं एक साईडून। स्लो प्रेस करून घ्यायचे, कारण कुठेही प्रेस आपल्याला बेंड झाली नाही पाहिजे, कुठेही ही झाली कट नाही झाली पाहिजे, याची काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला। पद्धतशीर अशी सावकाश आपल्याला ही पॅकिंग लावून घ्यायची। स्लोली एकदा बोट फिरून घ्यायची त्याच्यावरती पूर्ण, कुठं काही वर राहिले का, कुठं काही प्रेस नाही घ्यायची, काळजी आपल्याला घ्यायची। ही आपली पूर्ण पॅकिंग फिटिंग झाली आहे। ह्याच्यावरती जे ऑइल आहे ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे, कारण ऑइल असल्यास कारणास्तव ती प्रेस होणार नाही वर ऑइल लिकेज होऊ शकतो। त्यामुळे पूर्ण हे ऑइल साईडच्या टॅपेट कवरच्या साईडने जे असणारं ऑइल आहे जे बाहेर आलेलं आहे ते पूर्ण एका चांगल्या कपड्याने, सुट्टी न घेता कपडा असा चांगला कपडा घेऊन ते तिथे रश नाही लागले पाहिजे, असं चांगला कपडा घेऊन साफ करायचे। आणि त्याचप्रमाणे नोझलच्या ह्याच्यात जे ऑइल उतरलेलं असतं पॅकिंग लिकेज असल्या कारणास्तव एक स्क्रूड्रायव्हर किंवा काही घेऊन त्याच्याने तो प्रेस कपडा दाबून त्याच्यात हे पूर्ण ऑइल त्यातलं काढून घ्यायचं आहे। यावरील चारही नोझलमधलं ऑइल आहे ते साईडला आलेलं ऑइल सर्व आपण पुसून घेतलं आहे। हे पहा, पूर्ण क्लीन केलं आहे त्याला। आता हे टॅपेट कवर आपण वरून फिटिंग केलेली, नवीन फिटिंग केलेली त्याच्यावरती बसवत आहोत, फिटिंग करत आहोत। फिटिंग करताना बघायचं आहे ती कुठे नाही कचरा राहिला आहे का काय। आता हे प्रेशर पाईप आहेत,